नमस्कार मित्रांनो, ऑस्ट्रेलिया टूरसाठी टीमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या टीममध्ये कॅप्टन म्हणून शुभमन गिल याचं वन डे कॅप्टन म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. तो ऑलरेडी टेस्ट क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करतो आणि T20मध्ये व्हाईस कॅप्टन म्हणून तो सध्या काम करतो आहे. मेन मुद्दा हा आहे की वन डेमध्ये रोहित शर्मा हा कॅप्टन होता आणि यापुढे तो कॅप्टन राहणार नाही आहे. प्रत्येक क्रिकेट फॅनच्या मनामध्ये ही खंत आहे की एक ग्रेट कॅप्टनचं एक ग्रेट युग या ठिकाणी संपलेलं आहे. रोहित शर्माने 2024मध्ये भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. 2025मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिलेली आहे. 2018 आणि 2023मध्ये त्याने एशिया कप आपल्याला जिंकून दिलेला आहे. अतिशय फिअरलेस नेचर असलेला रोहित शर्मा यापुढे आपण कॅप्टन म्हणून पाहू शकणार नाही, ही खंत आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. डिसिजन घेताना जी त्याच्यामध्ये ती प्रेझेन्स ऑफ माइंड होतं ते आजपर्यंत कोणत्याही कॅप्टनमध्ये पाहिलं गेलेले नाही. खेळाडू वृत्ती असेल, संयमी असेल, अशा अनेक क्वालिटीज रोहित शर्मामध्ये होत्या. तर तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य फॅन्सला आपल्याला एक खंत अशी वाटते की येणारी जी सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती 3 मॅचेसची, त्या सिरीजमध्ये जर आपण रोहित शर्माला शेवटच्या वेळेस कॅप्टन म्हणून पाहिलं असतं तर आपल्याला बरं वाटलं असतं. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा या ठिकाणी कळवा. धन्यवाद.